फार फार वर्षापूर्वीची गोष्ट। एका राज्यात एक राजा राज्य करीत होता। त्याचे राज्य खूप मोठे होते, धनधान्याने समृद्ध होते, लोक आनंदी होते, समाधानी होते। पण एकच सल राजाला होती, ती म्हणजे हे राज्य पुढे कोण चालवणार। कारण राजाला मुलगा नव्हता, राजाचे वय वाढत नव्हते। त्यामुळे राज्याचा वारसदार कोण, नवा राजा कोण होणार याच्या शोधात राजा होता। आपल्या मंत्रिमंडळातील सरदार, प्रधान, सेनापती यापैकी राजाला कोणीच नवा राजा या पदासाठी योग्य वाटत नव्हते। खरे तरी सारी मंडळी आपापल्या क्षेत्रात उत्तम होती, प्रख्यात होती, पण राजा बनण्यासाठी विचारांचा चोपेर आवाका असायला हवा, तो त्यांच्या नव्हता। त्यामुळे आता जनतेमधला कोणीतरी तरुण जो धाडसी आहे, कनवाळू आहे, हुशार, बुद्धिमान आहे, आपल्या प्रजेची काळजी घेणार आहे, त्यालाच आपण आपला वारसदार नेमू या अशा म्हणून राजाला कामाला लागला। राजा आपल्या राजवाड्यातील एक विश्वासू सेवकाबरोबर वेश बदलून राज्यात फिरू लागला। रोज 4 तास ते दोघे नव्या राजाच्या शोधात बाहेर पडत होते। ते पाहायचे अनेक तरुण मुले, पण तब्येतीने अगदीच किरकोळ, कोणी बुटके तर कोणी खूपच उंच बांबूच्या काठीसारखे। कोणाच्या चेहऱ्यावर तेजच नाही तर कोणाची तोंडे तंबाखू पानाने सतत बरबडलेली, कोणाची भाषा अगदीच खालच्या पातळीची तर कोणी नुसताच अभ्यासू, कोणी छान शरीर कमावलेला पण डोक्यात बुद्धीचा लवलेज नसलेला। राजा आणि सेवक रोज फिरून दमून गेले, पण त्यांना मनासारखा तरुण सापडेना। शेवटच्या प्रयत्नात म्हणून ते दोघे शहरापासून दूरवर असलेल्या खेड्याच्या दिशेने निघाले। हिरवेगार डोंगर, पाण्याने भरलेल्या नद्या, हिरवेगार शेती, शेतात उभी असलेली टुमदार घरे, हे दृश्य पाहून राजा सुखावला। या अतिसुंदर निसर्गरम्य वातावरणात कोणी तरुण आपल्याला सापडला तर किती बरे होईल। राजा मनातल्या मनात विचार करीत होता। आता ते दोघे एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले। इकडे तिकडे बघता बघता त्यांना एका 25ला तरुण बाळ मुलगा झाडाखाली काही वाचत बसल्या दिसला। त्याची गाई गुरं समोर चरत होती। वाचता वाचता तो मध्येच गोड आवाजात गाणं गुणगुणत होता। तो खूप आनंदी आणि उत्साहित दिसत होता। त्याचा चेहरा अगदी टवटवीत आणि तेजस्वी वाटत होता। त्याच्याकडे पाहून राजाचे मन उल्हासित झाले। तितक्या त्याची गुरे सैरावर धावू लागली। तो जागेवरून उठला, बघतो तर काय समोर वाघ एका गायीच्या मागे लागला। त्याने एका झटक्यात हातातले पुस्तक बाजूला ठेवले, शेजारी ठेवलेली आपली काठी उचलली आणि तीरासारख्या वाघाच्या दिशेने धावत सुटला। तोपर्यंत वाघाने गायीचा मागचा पाय पकडला होता। तो तरुण धावतच वाघाजवळ पोहोचला आणि वाघाच्या पाठीवर काठीने वार करू लागला, तरी वाघ गायीचा पाय सोडत नव्हता। शेवटी त्या तरुणाने वाघावर झेप घेतली। आता मात्र वाघ घाबरला आणि त्याने गायीचा पाय सोडला आणि आपला मोर्चा तरुणाकडे वळवला। पण तो तरुणी शरीर कमावलेला होता। 2-4 झटापटी त्याने वाघाला लोळवले। त्याच्या हाताच्या पकडीतून कशीबशी सुटका करून घेत वाघाने तिथून पळ काढला। या झटापटीत त्यांच्या हातात पायाला वाघासारखी नक्की लागली होती। मग तो घराकडे गेला, औषध, पाण्याची बाटली आणि कपडा घेऊन आला। त्याने गायीची जखम धुतली, औषध लावून ती फडक्याने बांधून टाकली। मग तेच औषध त्याने स्वतःच्या जखमेवरही लावले। राजा त्या तरुणाचे धाडस बघून खूपच प्रभावित झाला होता। शिवाय दया, करुणा, कनवाळूपणा या गुणाचे दर्शनी राजाला त्याच्या सोबत दिसले। त्याला पुस्तके वाचायला आवडतात। तो धाडसी आहे, कनवाळू आहे, काळजी घेणारा आहे। राजाला लागणारे सर्व गुण त्या तरुणात राजा दिसले आणि म्हणूनच आपला वारसदार नवा राजा म्हणून त्या तरुणाचा विचार राजाने मनात पक्का केला आणि मोठ्या आनंदाने, समाधानाने राजा राजवाड्यात परतला। या कहाणीचा सारांश एवढाच आहे की राजाने योग्य व्यक्तीची निवड करावी, प्रजेसाठी तन मन धन लावून काम करणारा असला पाहिजे। राजा हुशार, मन मिळावा, धाडसी, कर्तव्यदक्ष असला पाहिजे। एवढे या प्रसंगी सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।